Okay students, so just we learn about the osmosis. Now we are going to learn about the derivation of the osmotic pressure. Osmosis and osmotic pressure आपण शिकलेले concept simple आहे, spontaneous flow आहे, from low concentration to high concentration spontaneous flow होतो, water molecule transfer होतात आणि तो पण होतात जोपर्यंत दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल होणार नाही तोपर्यंत हा फ्लो चालतो. त्याला आपण कोणता फ्लो म्हणतो? नॅचरल फ्लो असं म्हणतो किंवा नॅचरल फ्लो असतोच तो म्हणतो. म्हणजे काय तर सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्ही ऑस्मॉसिस बघितलं किंवा ऑस्मॉटिक प्रेशर जर तुम्ही बघितलं तर ते एक कोडिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. हे प्रूफ होते कारण जेवढं जास्त सोलिड पार्टिकल असतील तेवढा ते ऑस्मॉटिक प्रेशर जास्त होते. सो इट इज कोडिगेटिव्ह प्रॉपर्टी. Why is depend upon the concentration, number of solid particles indirectly. फक्त एवढंच की इथे व्हॉल्यूम थोडंसं इन्व्हॉल्व आहे. मागल्या ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकलो त्यामध्ये व्हॉल्यूम कुठंच नाही. तुम्ही RLVP बघा, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट बघा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट बघा, तिथे कुठंच इन्व्हॉल्व नव्हतं पण इथे इन्व्हॉल्व आहे. हा एक डिफरन्स आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. चला तर सगळ्यात अगोदर पहिलं आहे डेरिव्हेशन और ऑस्मोटिक प्रेशर अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कसं काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे? कारण पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ सोलिड पार्टिकल. सोलिड पार्टिकल वाढवलं, number of solid particle. Pi is depend upon the concentration, that is number of solid particle. ते solid particle वाढले की osmotic pressure वाढते. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण त्या प्रोसेसला osmotic pressure मध्ये आपण इथं कन्सिडर करतो आणि ते तसं आहेच. कन्सिडर करण्याची काही हेच नाही तर ते आहेच. तर osmotic pressure म्हणजे काय? इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. Pi is directly proportional to concentration, number of solid particle. तर याची स्टडी आपल्या इथे करायची आहे. ऑस्मोटिक प्रेशरची स्टडी आपल्याला इथं करायची आहे. तर त्या ऑस्मोटिक प्रेशरला कसं काय आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो? तर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. सी समजा या सोल्युशनचं लेट्स कन्सिडर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. लेट्स कन्सिडर सी इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. Let's consider C is a concentration of solution. Okay, तर बघा pi is directly proportional to C. Pi equal to एक concentration घेतो आपण, एक constant घेतो आपण KT असं म्हणतो त्याला आपण. K किंवा pi equal to CRT. R is a constant, गॅस कॉन्स्टंट, त्याच्या व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या. T टेम्परेचर. एक इक्वेशन म्हणतो. या इक्वेशनला वॉन्ट ऑफ इक्वेशन असं म्हणतो किंवा वॉन्ट ऑफ न हे इक्वेशन प्रूफ केलेले. ठीक आहे. तर वॉन्ट ऑफ आणि अव्होगॅड्रो दोघांना कंबाईनली प्रूफ केले. हे पाय इक्वल टू CRT. अव्होगॅड्रोनं काय म्हणलं होतं ॲक्च्युली? अव्होगॅड्रोनं पाय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणला होता आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये व्हॉल्यूम येते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कारण N/V येते. ठीक आहे. तर त्यांना ते हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ह्या दोघांना कंबाईन जर तुम्ही केलो हे नंबर ऑफ मोल्सवर होते तर तुम्हाला हे इक्वेशन मिळते दोघांना कंबाईन केलं तर. ठीक आहे. डायरेक्टच मी हे घेतलेलं आहे. चला सी म्हणजे काय? पाय इक्वल टू सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे W2 इंटू 1000 मोलॅरिटी जे आपण बघलो. M2 इंटू व्हॉल्यूम इन ml मध्ये असेल तर बरं का इंटू RT. पण ते जर लिटरमध्ये असेल तर पाय इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2. 1000 नाही समजा 1000 नाही समजा फक्त W2 हे व्हॉल्यूम इन लिटर असेल तर RT. व्हॉल्यूम इन ml असेल 1000 मल्टिप्लाय करतो कारण मोस्टली व्हॉल्यूम लिटरमध्येच असतं कॉन्सन्ट्रेशनचं. हे झालं ऑस्मोटिक प्रेशर पायचं इक्वेशन. बघा हे कशावर डिपेंड आहे? R तर गॅस कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू असते 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. आपण हीच मोस्टली ठेवतो कारण प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्येच मोजतो आणि व्हॉल्यूम लिटरमध्येच मोजतो. ओके. त्याच्यामुळे हीच व्हॅल्यू मोस्टली घेतो आपण यूज करतो. नाहीतर मग व्हॉल्यूम जर ml मध्ये दिलं तर लिटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्याचं काही विषय नाही. प्रेशर तुम्हाला ॲटमॉस्फिअरमध्ये मिळते. हे झालं आरची व्हॅल्यू. टी टेम्परेचर इन केल्विन टेम्परेचर.
ओके. W2 वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट. W1 वेट ऑफ W1 नाही तर आपला V व्हॉल्यूम इन लिटर. V म्हणजे काय? V इन लिटर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे. M2 मोलार मास ऑफ सोल्यूट. M2 काय? मोलार मास ऑफ सोल्यूट आहे. ठीक आहे. तर बघा M2 मोलार मास ऑफ सोल्यूट आहे. या पर्टिक्युलर केससाठी याच्यासाठी आपण जर तुम्ही बघितलं तर इथं आपण एक सिंपल प्रिन्सिपल लावू शकतो किंवा सिंपल फंडा लावू शकतो. तो कोणता आहे? तो वेट ऑफ सोल्यूट आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर आहे. हे सगळं व्हॅल्यू आपल्याला नोन आहेत आणि त्याच्यावरून आपण हे काढू शकतो. पण याचा फायदा कुठे होतो बघा? मोस्टली हे क्वेश्चनला असं केल्यानंतर खूप भारी वाटतं मला. M2 इक्वल टू W2 इंटू RT डायरेक्टच घेतो इथं आता, डिवायडेड बाय पाय खाली घेतो इंटू व्हॉल्यूम इन लिटर. कसं असतं माहिती आहे का? खूप मोठ्या मोठ्या प्रोसेस असतात बायोलॉजिकल, बायोपॉलिमर्स असतात. बायोपॉलिमर्स असतात खूप सारे, खूप मोठे मोठे बायोपॉलिमर्स असतात आणि त्याचं मॉलिक्युलर मास खूप मोठं असतं. ते कॅल्क्युलेट करणं अवघड जातं आपल्याला. मग आपण काय करायचं? हे आपलं ऑस्मोटिक प्रेशर तयार करायचं, असं सोल्युशन तयार करायचं. हे इथं SPM लावायची मस्तपैकी, इथं एक SPM लावायची, इथं सॉल्व्हंट ठेवून द्यायचं, इथं हे ठेवून द्यायचं, इथं एक ऑस्मोटिक प्रेशर पाय मोजायचं. सोल्यूट आपण मास वजन करून टाकून द्यायचं इथं या सोल्युशनमध्ये, वजन करून सोल्यूट टाकायचं. ओके. पाय मोजू शकतो आपण. R तर कॉन्स्टंटच आहे. T टेम्परेचर थर्मामीटरनं मोजू शकतो. व्हॉल्यूम मोजू शकतो. पण मॉलिक्युलर वेट किती आपल्याला माहितीच नाही. सोल्यूट कोणताही माहित नाही. किती पॉलिमर फॉर्म झालाय, म्हणजे बायोमॉलिक्युल आहे का, ट्रायमॉलिक्युल आहे का, ट्रायमर आहे का, टेट्रामर आहे का, पॉलिमर आहे, किती माहितच नाही ना आपल्याला. ते कळतं येतं. कोळ्या क्वेश्चन सिम्पल आहे. ॲसिटिक ॲसिड बघा, ॲसिटिक ॲसिड आहे ना CH3COOH हा असा नसतो. कधी कधी तो डायमर होऊन बसतो. CH3COOH टॉईस होऊन बसतो. तेव्हाच त्याचं वेट 120 होतं. एकाचं 60 आहे, दोघांचं 120. मग मॉलिक्युलर वेट जर ह्याचं 120 आहे समजून घ्या, डायमरच्या फॉर्ममध्ये ते एक्झिस्ट आहे. असे पॉलिमर हे तर डायमर आहे. असे N टाइम्स हजारो मॉलिक्युल जोडू शकतात एकमेकाला. प्रोटीन आपलं ह्याचे अमायनो ॲसिड्स तुम्ही बघितलं, अमायनो ॲसिड्स पासून प्रोटीन बनते की नाही. तर त्या प्रोटीनचं वेट काढण्यासाठी, त्या प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट काढण्यासाठी या प्रोसेसचा खूप जास्त यूज होतो. ओके. आणि आपल्या बॉडीमध्ये जसं आपण म्हणतो ना सॅलिन वॉटर म्हणतात त्याला, ॲक्च्युली सॅलिन वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये 0.9% NaCl असते आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या सॅलिन वॉटरमध्ये. कारण तेवढंच आता बघा आपल्या बॉडीमध्ये जेवढं NaClचं प्रमाण आहे तेवढंच सॅलिन वॉटरमध्ये पाहिजे. कमी जास्त जमत नाही. कमी जास्त झालं तर विषय अवघड होते. जर सॅलिन वॉटरचं प्रमाण कमी जास्त झालं तर अवघड होते. हे तर आपलं सिंपल मॅथमॅटिकली आपण ऑस्मोटिक प्रेशरचं डेरिव्हेशन काढलो, तो भाग वेगळा. परंतु समजा आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत. ठीक आहे. सेल्समध्ये जर तुम्ही डायल्यूट सोल्युशन ॲड केलं म्हणजे 0.9% NaCl पेक्षा कमी पर्सेंट 0.7 0.6% NaCl जर तुम्ही जर मध्ये सोडलं तर सॉल्व्हंट मॉलिक्युल जास्त झाले. सॉल्व्हंट मॉलिक्युलचा फ्लो होईल. सॉल्व्हंट मॉलिक्युल जास्त झाले, सॉल्व्हंट मॉलिक्युलचा फ्लो होईल. आता पाणी जास्त झाल्यानंतर पाण्याचा फ्लो कुठे आहे? लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सेलमध्ये घुसेल. सेल मोठी होईल, सेल खूप मोठी होईल. आणि नुसती सेल मोठी होऊन थांबणार नाहीये, तर सेल काय होते? त्याच्या सेलमध्ये पाणी हे करते, एंटर करते आणि सेल ब्रेक होते. काय होते? सेल ब्रेक होते. आणि जर समजा सेल ब्रेक झाली, ओके, जर समजा सेल ब्रेक झाली तर काय व्हायला लागते? सेल जर ब्रेक झाली तर म्हणजे रप्चर झाली तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे सेल्सची संख्या कमी होते किंवा अशी बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात. ते बायोलॉजिकली, त्याचा विचार आपण बायोलॉजीमध्ये करता येईल. तुम्हाला बायोलॉजी सरांना बोलून करू शकता. परंतु जर कमी पर्सेंटेजचं सॅलिन वॉटर जर बॉडीमध्ये सोडलं तर असा सेल जी रप्चर होते, ब्रेक होते, त्या प्रोसेसला म्हणतात हेमोलिसिस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आय होप यू अंडरस्टँड दिस. तुम्ही लिहून घ्याल असं मला वाटतंय. या प्रोसेसला म्हणतो आपण हेमोलिसिस.
ओके, म्हणजे हेमोलिसिस. हेमोलिसिसमध्ये काय, जर इफ लेस दॅन 0.9% NaCl वॉटर जर तुम्ही टाकलं, असं सोल्युशन आहे आपलं. सोल्युशन कसं आहे, लेस दॅन 0.9% NaCl आहे. काय होते, सेल त्याला डायल्यूट सोल्युशन प्लस डायल्यूट सोल्युशन जर टाकलं तर काय होते, H2O एंटर्स इन सेल. फर्स्टली ती श्रिंक होते, अशी मोठी होते, कारण कंटिन्युअसली लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये घुसत राहते पाणी. ओके, एंटर्स सेल श्रिंक आणि नंतर काय होते, नंतर ब्रेक्स. ओके, ब्रेक्स. दुसरं काय आहे, सेल प्लस डायल्यूट सोल्युशन, H2O एंटर इन सेल झालं. दुसरं आहे सेल. असं जर झालं तर या प्रोसेसला काय म्हणतो आपण, हेमोलिसिस म्हणतो. ह्याच्या उलटी आहे प्लाझ्मोलिसिस. म्हणजे तिथं काय होतं, सेलमध्ये पाणी एंटर होत नाही, सेलच्या बाहेर पडतं. जर असं हे केव्हा होतं, प्लाझ्मोलिसिस केव्हा होतं बघा, हे सेल श्रिंक होते, मोठी होते आणि फुटते. श्रिंक्स आणि ब्रेक्स किंवा ब्रस्ट. ओके, दुसरी आहे प्लाझ्मोलिसिस. प्लाझ्मोलिसिस म्हणजे काय, प्लाझ्मोलिसिस म्हणजे इफ सोल्युशन हॅज मोर दॅन 0.9% NaCl जर तुमच्या बॉडीमध्ये एंटर केलं तर सलाईन वॉटरमध्ये, तर काय होतं बघा. काय होतं, सेल मागच्या वेळेस होतं डायल्यूट सोल्युशन, आता आहे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. काय मिळते तुम्हाला, H2O इंटर्स इन द सेल नाही, आता कॉन्सन्ट्रेटेड. आता सेल समजा हे काही बघा, काहीतरी सेल आहे, इथं NaClचं सोल्युशन आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. आता बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेट आहे ना, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे. सेलचं कॉन्सन्ट्रेशन काय इथं, लो आहे. आपला काय फ्लो लो टू हाय आहे, म्हणजे फ्लो बाहेर आउटसाईड गेला, सेलतून सगळं पाणी बाहेर निघलं. सेल काय होईल इथं, श्रिंक होणार नाही, तर म्हणजे अशी मोठी होणार नाही. श्रिंक, अरे सॉरी चुकून शब्द आला इथं, स्वेल म्हणायला पाहिजे मी. स्वेल म्हणजे फुगणे ना, इथं आहे श्रिंक. ठीक आहे, H2O पण कन्सेप्ट तोच आहे बरं का, शब्द फक्त चुकला माझा. H2O एंटर्स इन टू द सेल होते आणि ती फुगते. इथं H2O कम्स आउट ऑफ सेल, आउटसाइड सेल, आणि इथंही श्रिंक होते, लहान होऊन बसते, एवढीशी श्रिंक छोटी होऊन बसते. आणि इथं काय होते, ब्रेक्स होण्याच्या ऐवजी कुठेतरी बाजूला जाऊन पडते, असं छोटीशी होऊन बसते, म्हणजे रिव्हर्स होते, बस्ट होत नाही. ओके, तर इथं ही जी फिनॉमिना आहे ना, त्याला म्हणतात प्लाझ्मोलिसिस. त्याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मोलिसिस असं म्हणतो. ओके, आणि ह्याच्या उलट म्हणजे हे सोल्युशन आहे, ही सेल आहे असं, इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, डायल्यूट सोल्युशन आहे, हे बाहेर सगळं सोल्युशन आहे बरं काय, डायल्यूट सोल्युशन. इथे जाणार सेल, इथे होणार. ह्याला म्हणतो आपण हेमोलिसिस. त्याला काय म्हणतो आपण, हेमोलिसिस असं म्हणतो. हे अशा प्रकारे बायोलॉजिकली सुद्धा ह्याला ऑस्मॉसिस फिनॉमिना आपल्याला स्टडी करता येतात, किंवा ते आहेतच तशा बायोलॉजिकली स्टडी आपण ते करतोच नॅचरली. तर अशा प्रकारच्या फिनॉमिनाला म्हणतो आपण हेमोलिसिस असं म्हणतो. चला, तर आता आपल्याला प्रॉब्लेम बघू शकतो तुम्ही. ऑस्मोटिक प्रेशर काढा म्हणत आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर काढता येते. ते एक छोटासा मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. जर कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोनिक असं म्हणतो. ठीक आहे, तर नुसती कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, तर नंबर ऑफ आयन्स ते आपण वंडर फॅक्टर मी तुम्हाला सांगणार आहे. एक एक्झाम्पल देतो मी, त्यात एक प्रॉब्लेम छोटासा घेतो आणि फाइंड द मॉलिक्युलर वेटचा. ओके, इफ 300 ग्रॅम ऑफ प्रोटीन, माहित नाही त्याचं मॉलिक्युलर वेट आपल्याला, प्रोटीन इज डिझॉल्व्ड इन 900 ml सोल्युशन. डिझॉल्व केलो आपण 900 ml सोल्युशन मध्ये, डिझॉल्व इन 900 ml सोल्युशन. ओके, 2
from the osmotic pressure, the osmotic pressure (1.8 atm atmosphere). Okay, find at temperature म्हटलं तर at 300 Kelvin, temperature at 300 Kelvin, find the molecular weight of protein. प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट फाइंड करा असं आपल्याला म्हणले. तर काय करतो आपण, पाय इक्वल टू आपल्याला काय W2 × 1000 डिवायडेड बाय M2 × व्हॉल्यूम इन ml आहे ना, मी ह्याला लिटरमध्ये करतो, व्हॉल्यूम इन लिहितो इंटू RT. मला M2 काढायचे मॉलिक्युलर वेट, मग मी M2 इकडे आणणार, M2 इक्वल टू W2 डिवाइड इंटू RT डिवायडेड बाय पाय इंटू व्हॉल्यूम इन लिटर. हे खूप महत्त्वाचं आहे मला, कारण हे सगळं त्याच्यामध्ये पाहिजे मला, कारण R त्याच्यामध्ये घ्यायचे. आरची व्हॅल्यू काय आताच तुम्हाला मी सांगितली होती, हीच यूज करायची आणि ml ला लिटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, खूप महत्त्वाचं आहे. 0.0821 हे लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. शॉर्टमध्ये तुम्हाला एक टेक्निक सांगतो राऊंडिंग अपची, ह्याला 1ला 1/12 लिहू शकतो. एवढे हे सगळं मल्टिप्लाय करणं आवड होते म्हणून 1/12 लिहू शकता तुम्ही ह्या एवढ्याच व्हॅल्यूला, लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. ठीक आहे. RT 300 केल्विन, पाय 1.8 atm, W2 300 ग्रॅम आणि व्हॉल्यूम इन ml आहे 900 ml. आपल्या लिटरमध्ये करायचं आहे, व्हॉल्यूम इन लिटर जर तुम्ही घेतला तर ते आहे बघा 0.9 लिटर. M2 W2 300 इंटू RT. R किती आहे 1/12 लिहितो मी, मला फायदा होते त्याचा, इंटू कारण हे 0.0821 चं 1/12 येतं, ते मल्टिप्लाय करणारी लई मोठं संख्या आहे, त्यापेक्षा इथं भारी एकदम होऊन जाते छोटक्यात काम. इंटू T 300 केल्विन डिवायडेड बाय पाय 1.8 इंटू 0.9. बघा मल्टिप्लाय वेट 3 × 3. ओके, 3 × 12. दुसरं मी काय करतो आता, हे 100 हे 4 खाली घेतो बघा, 300 आणि हे 0 म्हणजे 3 × 10⁴ करतो मी. हे 2 काढलो, हे 2 काढलो, डिवायडेड बाय काय खाली 4 आहे, 1.8 आहे, हे बी कटते, 0.6 होऊ शकते इंटू 0.9 म्हणजे काय उरलं पहा. इथं काय उरलेलं आहे 24 म्हणजे 2.4 होते याचं. मी असं घेतो 10 गुणिले 10⁻³ घेतो, म्हणजे 1 0 घेतो कारण गरज पडणार आहे त्याची. आता 2.4 इंटू 0.9 24×9 24×9 बघा 216 होते, 216. ते जर मी इथे केलो तर 10 गुणिले 10⁻³ डिवायडेड बाय 216 म्हणजे 2.16. ह्याला जर मी डिवाइड केलो तर ते 5 पेक्षा कमी येईल, म्हणजे काहीतरी, कारण हे 2 असतं तर 5 आला असतं, म्हणजे 5 पेक्षा कमी जर तुम्ही बघितलं तर M2 इक्वल टू 4 समथिंग काहीतरी येईल, आय थिंक 8च्या आसपास येईल बघा. तर मी काय ॲक्युरेट तुम्हाला सांगत नाही, कारण ते माझं राऊंडिंग ऑफ एक लॉजिक आहे, माझं 6th सेन्स तुम्हाला जेवढं सांगतो की 10⁻³ मोल ग्रॅम पर मोल एवढं प्रोटीन्स बघा. खूप जास्त मास आहे प्रोटीनचं, तर एवढं त्या प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट आहे, हे इथून प्रूफ होते. ओके, सो दिस इज सच टाइप ऑफ प्रॉब्लेम्स दॅट यू हॅव टू लर्न इन द कॅल्क्युलेशन्स ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर. आणि आता असे दुसरे एक सोल्युशन असते, त्यांचं दोघांचं जर प्रेशर सेम आलं तर त्याला आपण आयसोटोनिक म्हणतो. आता दुसरे एक खूप महत्त्वाचे फॅक्टर आपल्याला शिकायचे, पण ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये शिकूत म्हणा. ओके, गुड, थँक्यू.